चला नमस्कार मित्रांनो, मागच्या वर्षी जी अग्निवीर भरती झाली होती 2024 ची, त्या अग्निवीर भरतीच्या गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं प्रश्न विश्लेषण आपण घेते. आतापर्यंत आपण 2 प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेल्या आहे, ज्याच्यामधून आपण बघितलं की गणिताचे प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न कोणत्या लेवलचे आपल्याला विचारले गेलेले, म्हणजे जे गणिताचे प्रश्न आले त्या प्रश्नांची लेवल काय होती, कोणकोणत्या टॉपिक वरती ते विचारले गेले. त्याचबरोबर बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आपल्याला 5 विचारत असतात ते 5 प्रश्न आपल्याला सिलेक्टेड टॉपिक वरती विचारलेले, म्हणजे तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही. सर असं काय बोलते, जास्त अभ्यास करायची गरज नाही म्हणजे जास्त टॉपिकचा अभ्यास करायची गरज नाही, जेणेकरून कमी टॉपिक्स असल्यावर त्या कमी टॉपिकचं तुम्ही चांगल्या प्रकारे जास्त रिव्हिजन करून काय करू शकता, अभ्यास करू शकता. ठीक आहे, आतापर्यंत आपल्या अग्निवीर भरतीच्या गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण चालू होतं. आतापर्यंत 2 प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आपण केलेलं आहे. आज आपली ही 3री प्रश्नपत्रिका असणार आहे. 3ऱ्या प्रश्नपत्रिकाचं अनालिसिस आपण चांगल्या प्रकारे करून घेणार आहे. ठीक आहे, चला पहिलाच प्रश्न आपल्या समोर आहे बघा, काय दिलेलं आहे 11/1000. 11/1000 चे मूल्य किती आहे ते आपल्याला पॉइंट मध्ये करायचे. अशा प्रकारचा प्रश्न आला, काय करायचं रे, एकदम सोपंच, खाली 0 मोजायचे, 1 2 3, किती 0 आहे, 3 0 आहे, 3 0. अशा वेळेस काय करायचं, तर ह्या 3 0 म्हणजे 3 घरं सोडून आपला 0 आला पाहिजे, सॉरी पॉइंट आला पाहिजे. इथं 11 आहे, मग 11 हे 2च सोडून होत आहे, मग इथं काय करायचं, एक 0 अजून ऍड करायचा, त्याच्यानंतर पॉइंट द्यायचा. पॉइंट आपण असंच ठेवत नसतो, त्याच्या अगोदर आपल्याला 0 हा द्यावाच लागत असतो. जेवढे 0 खाली आहे तेवढेच घर सोडून वरती पॉइंट आला पाहिजे. ते काय असतं, आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असतं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये येऊ शकतो. कुठेतरी वरती दिलेले असू शकते 15, खाली देणारे तुम्हाला 15 0 0 0. मग अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचा, खाली 0 मोजायचे आणि मग वरती सोडवायचं. सर आता इथं पाहायचं, इथं 15 आहे, इथं 15 आहे, ते हा जो नियम मी तुम्हाला सांगितला केव्हा लागू होत असला, वरती फक्त एक उभी दांडी असली आणि तिच्या सोबत किती 0 असू द्या, किती 0 असू द्या, बरोबर आहे, म्हणजे खाली किती 0 असू द्या, वरती 12 असू, सॉरी वरती 11 किंवा 111 किंवा 115 किंवा 12 किंवा 15 किंवा 20 45 50 किती असले तरी चालतील, वरती फक्त खाली एक सोबत 0 म्हणजे 0च पाहिजे. ठीक आहे, चला कळालं. चला पुढचा प्रश्न बघा, 400च्या वर्गात किती शून्य असतात. आता आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग काढायचा असला, सपोज आपल्याला 20 चा वर्ग काढायचा आहे, म्हणजे आपल्याला अशा संख्येचा वर्ग काढायचा असला ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे, म्हणजे भोपळा आहे, त्यावेळेस फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इथं एक 0 असला तर त्या 0चे किती होत असते रे, 2 0 होत असतात, म्हणजे डबल करून टाकायची 0ची फक्त. ठीक आहे, आता इथं किती दिलेले आहे 400, मग 400 मध्ये 2 0 आहे, तर त्याच्या वर्गामध्ये किती 0 असणार आहे, 4 0 असणार आहे. बघा 400 गुणिले 400, 4 चोक 16, हे 4 0 जसेच्या तसे. तुम्ही 400 गुणिले 400 केल्यानंतर किती येणार आहे, तर 1,60,000 असं बरोबर तुमचं उत्तर येणार आहे, म्हणजे तो 400चा काय असणार आहे, वर्ग असणार आहे. तर किती 0 असतात रे, 4 0 असतात 400च्या वर्गामध्ये. किती शून्य असतात, 4 शून्य असतात. चला पटापटा तुम्ही पटापटा सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचंय तुम्हाला, सर्वांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि तुमच्या समोर एक वही ठेवा, तुमची मैत्रीण ठेवा, ती तुम्हाला खूप कामा येणार आहे. येणाऱ्या जे काही तुमचे 5-6 दिवस बाकी आहे, त्या 5-6 दिवसासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करणं. वही समोरच ठेवायची आणि त्या वहीमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, लिहत चला. हे जे प्रश्न स्क्रीनवरती येत आहे ते सोडवा. येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे सोपे सोपे प्रश्न येणार आहे. एकदा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची सवय लागली की आलेल्या परीक्षेमध्ये जे अशाच पॅटर्न वरती असेच प्रश्न आले तर तुम्ही ते लगेच सोडवणार आणि तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. चला पुढे बघा, 225 चे 20% टक्के सांगितले तर भागेला 100 एवढं लक्षात ठेवायचं. 225 गुणिले 20 भागेला 100. चला याला सोडवायचं, लगेच उत्तर येत असतं. हा 0 गेला, हा 0 गेला, सर 10 ने 225 ला भाग जात नाही, सोप्या पद्धतीने जायचं. बे 1 बे, बे 5 10. आता सोपं झालं. मग 5 ला 225 न भाग जातो का नाही, जातो सर. 15 चा वर्ग आहे सर तो. आता द्या, 5 5 25 होतं, मग मी काय करणार इथं, 5 चोक 20, किती उरले, 2 उरले 25, 5 5 25, म्हणजे किती आणार आहे तुमचं उत्तर, 45. 225 चे 20% बरोबर किती असणार आहे, तर 45 असणार आहे. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती असलं, 45 असलं. चला पुढे जाऊया. पुढचा 5 आणि 10 यांचे लसावी किती. कालच आपल्या झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये हा प्रश्न आला होता.
5 आणि 10 चा लसावी. जर असा प्रश्न आला तर असं अवयव पाडून सोडवत बसायचं नाही. पहिली संख्या पाहायची आणि दुसरी संख्या पाहायची. जर दुसरी जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या लहान्या संख्येच्या पाड्यामध्ये असन तर ती संख्या तुमचा लसावी असन आणि लहानी संख्या काय असन तुमचा मसावी असन. समजलं का? मोठी संख्या लसावी असणार, लहानी संख्या मसावी असणार. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही अवयव पाडून सोडवलं तरी 5 1 5, 5 2 10. मसावी म्हणलं तर इकडचा गुणाकार करायचा. 5च्या खाली काही नाही म्हणल्यावर 5 तुमचा मसावी असणार आहे. लसावी म्हणल्यावर याचा बी गुणाकार करायचा आणि याचा बी करायचा इकडच्याचा. 5 2 10. तरी लसावी किती येणार? 10 येणार. जर आपल्याला पाडा दिलेला असला, पटीतल्या संख्या असला तर लसावी मसावी काढणं खूप सोपं असतं. त्याच्या सुद्धा टेक्निक ट्रिक्स तुम्हाला सांगन. आता 3 5 8 8 यांची सरासरी किती? सर माग सरासरीचे प्रश्न आले होते. तुम्ही सांगितलं होतं की पहिली संख्या घ्यायची, शेवटची संख्या घ्यायची, दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं. 8 आणि 3 11, 2 न जर भागितलं तर किती येतं? 6.5 येतं. मग उत्तर 6.5 आहे का? चुकलं. ते केव्हा होतं? जर क्रमानं संख्या असल्या तेव्हा. जर क्रमानं संख्या असल्या त्यावेळेस तसं येत होतं. म्हणजे कसं? कुठंतरी सारख्या क्रमानं किंवा सारख्या फरकाने 3 5 7 9 अशा संख्या आहे किंवा 1 2 3 4 5 म्हणजे त्यांच्यामधला जो फरक आहे तो सारखा आहे, त्यावेळेस ती पद्धत वापरायची. अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस डायरेक्ट सगळ्यांची बेरीज करायची. 8 आणि 8 16, 16 आणि 5 किती होत असतं रे? 8 आणि 8 16, 16 आणि 5 झालं 21, 21 आणि 3 झालं 24. संख्या किती टोटल? 1 2 3 4. मग 24 ला किती न भागणार? 4 न भागणार. 4 ला जर 24 न भागलं तर किती येत असतं? 6. 6 24. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती असणार आहे तुमचं? तर 6 असणार आहे. या सर्व संख्यांची सरासरी किती आहे? 6 आहे. कळतंय? समजतंय? चला पुढे जाऊया. कोणत्याही संख्येच्या एकाच 4 भागाचे मूल्य 6 असेल तर त्या संख्येच्या एकाच 3 भागाचे मूल्य किती असेल? अशा प्रकारचा प्रश्न आला. संख्या आपल्याला माहिती नसली तर काय करायचं? आपल्या मैत्रिणीच्या नावाचं लेटर, आपल्या नावाचं लेटर ठेवायचं. ठेवा. मग बघा आता कोणत्याही संख्येच्या एकाच 4, आता माहित नाही मग मी तिला काय म्हणत असतो? एक्स. एकाच 4 छेद म्हणजे भागेला 4. हा एक जरी इथं असला ते गुन्ह्याला केल्यानंतर ते एक्सच उरत असतं. एक्स छेद 4 भागाचे मूल्य 6 असेल. कोणत्याही संख्येचा एकाच 4 भागाचे मूल्य 6 असेल तर त्या संख्येच्या एकाच 3 भागाचे मूल्य किती असेल? बघा आता एक्स बरोबर किती येणार आहे? 4 इकडे भागेला तिकडे गेल्यानंतर काय होईल? गुन्हेला 4 सकम 24 म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 24 आली. पुढे काय विचारलं प्रश्नात? तर त्या संख्येच्या एकाच 3 भाग म्हणजे एक्स छेद 3 आपल्याला काढायचा आहे. किती? एक्स किती आलेला आहे? 24. 24 भागेला 3, 3 8 24. अवघड वाटणारा प्रश्न फक्त 2 सेकंदात सुटत असतो. फक्त अशा प्रकारे सोडवायचा. ती संख्या माहिती नसली तर तिला काय म्हणायचं? एक्स म्हणायचं. मग याचं बरोबर उत्तर किती असणार आहे? 8 असं असणार आहे. ऑप्शन नंबर 1. कळालं? आपण प्रश्नांचा अनालिसिस घेतोय, झालेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण घेतोय, त्यामुळे थोडंसं फास्ट घेतोय जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता आले पाहिजे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 300 250 यांचा अनुपात काढा. अनुपात काढा म्हणजे त्यांचं गुणोत्तराचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. ते संक्षिप्त रूप, याचं दुसरं नाव काही दिलं असलं यांनी. अनुपात म्हणलं, गुणोत्तर म्हणलं, प्रमाण म्हणलं, संक्षिप्त रूप म्हणजे यायला लहान करायचंय. मग 300:250 याचाच अर्थ काय होत असतं? 300 भागेला 250 असं होत असतं. बरोबर आहे? काय होत असतं? 300 भागेला 250. मग काय करायचं? अशी संख्या पाहायची मोठ्यात मोठी, त्या संख्येनं या दोघांनाही भाग घ्यायला पाहिजे. किंवा तुम्हाला नसले मोठ्या संख्येचं पाडा माहिती तर काय करायचं? या संख्यांना लहान लहान करत चालायचं. या संख्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं जिथपर्यंत त्यांना भाग गेला नाही पाहिजे. 0 कटला, 0 कटला. आता वरती 30 आहे, खाली 25 आहे. 5 न भाग द्या. 5 सक 30, 5 5 25. आता मला सांगा या दोन संख्येला एका संख्येने भाग जातो का? नाही. जर इथं 8 असते तर डबल याला भाग दिला असता 2 न, पण इथं किती? 5 आहे, ती मूळ संख्या आहे. म्हणून 6 आणि 5 ला एका संख्येने भाग जात नाही. हेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे 6 5 काय असणार आहे? 6 5 हे तुमचं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. कळालं? असं तुम्हाला गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न विचारले किंवा असं काहीतरी दिलं, त्याचं तुम्हाला संक्षिप्त रूप काढायचं असतं. ठीक आहे? ते तुम्हाला अशाच प्रकारे काढावं लागणार आहे. चला पुढे जाऊया. पहिल्या 7 सम नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? अशा प्रकारचा प्रश्न आला. अत्यंत सोपा प्रश्न असतो. पहिल्या 7 सम नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारली. जर पहिल्या 7, पहिल्या 8, पहिल्या 9, पहिल्या 10, पहिल्या 15, पहिल्या 20 असं काही विचारलं तर काय करायचं? त्याचा फॉर्म्युला आहे n+1. समसंख्यांची सरासरी n+1 क्रमवार पण
क्रमवार सम संख्यांची सरासरी, त्यांचा फॉर्म्युला n+1. n किती इथं 7, 7 मध्ये किती मिळवायचं 1, 7 आणि 1 किती झाले रे 8. किती सोपं आहे, एकदम सोप्या ट्रिक्स नियम माहिती पाहिजे, 2 सेकंदात उत्तर निघतं. या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे 7 असणार आहे, कारण सम संख्यांची सरासरी म्हणजे त्याच्यामध्ये 1 प्लस करायचं. विषम संख्यांची सरासरी जर विचारलं, 7 विषम संख्यांची विचारलं तर त्याचं उत्तर 7च असतं. n डायरेक्ट nच उत्तर असतं. म्हणजे विषम संख्यांचे विचारलं तर तीच संख्या ही त्यांचा सरासरी असते. सम संख्यांचं विचारलं तर त्या संख्येमध्ये 1 मिळवायचा, 1 पुढे न्यायचा, प्लस करायचा. ते तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं नसन, समजलं नसन तर डायरेक्ट तुमच्या पद्धतीने सुद्धा सोडवून दाखवतो, तेच उत्तर येणार. बघा, पहिल्या 7 सम संख्या म्हणल्यावर पहिली सम संख्या 2, दुसरी 4, तिसरी 6, चौथी 8. त्याच्यानंतर पाचवी कोणती असणार आहे 10, 6वी 12 आणि 7वी 14. करा आता बेरीज. बरोबर किती आपल्याला सरासरी काढायला सांगितले, याची बेरीज करून एवढ्या संख्येने भागावं लागणार आहे. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30, 30 आणि 12 42 ना, 30 आणि 12 42, 42 आणि 14 किती होतं 42 आणि 10 52 आणि 4 56, 56. आता संख्या किती पुऱ्या 7, किती आहे 7, मग कितीनं भागणार 7 न, 7 8 56. तरी किती आली रे सरासरी 8च आली. आणि आपल्या फॉर्म्युल्यानं, आपल्या शॉर्ट ट्रिक्सनं किती आली होती 8च आली होती. म्हणजे तुम्हाला एवढा सगळा कुटाणा करत बसायची गरज नाही. तुम्ही शॉर्ट ट्रिक्स जर लक्षात ठेवल्या लगेच तुमचं उत्तर येणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं, पहिल्या 7, पहिल्या 8, पहिल्या 15, 20 किती सम संख्यांची सरासरी विचारली तर ह्या आकड्यामध्ये 1 प्लस करायचा, आणि विषम संख्यांची विचारली तर याला तसं उचलून तुमच्या उत्तराच्या ठिकाणी ठेवायचं. तेच तुमचं उत्तर असतं. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, ए एखादे काम 6 दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी तेच काम 18 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता हा प्रश्न भरपूर जण 1/6 प्लस 1/18, मग असं काहीतरी याचा 18 1 18, 6 1 6, 18 गुणेला 6 किती होतात असत्या 6 8 18 सक 108. बरोबर आहे, 108 करून मग 18 आणि 6 24, मग भागेला 108, मग 24 1 24, 24 ने 108 ला भाग जात नाही. मग आपण पॉइंट मध्ये दिला 24 ला आपण 8 आणि 1 9, 3 न जर भाग दिला आता 3 7 21, 3 8 24 आणि 108 भागेला 3, 3 त्रिक 9, 1 उरला 18, 3 सक 18 36. 8 न 36 ला भाग जातो करे नाही जात, मग 8 न दिला पॉइंट मध्ये येणार 8 भागेला 36, 8 चोक 32, खाली उरले 4, मग इथं पॉइंट देणार, इथं 0, 8 45. म्हणजे उत्तर किती येणार तुमचं 4.5 असं उत्तर येणार. म्हणजे खाली हा रिव्हर्सला जात असतो आणि हे 4.5 वर येत असतं. हे तुमचं उत्तर असणार. पण याची खतरनाक सोपीशी अशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. काय करायचं, एवढा सगळा कुटाणा करायची गरज नाही. ही झाली पुस्तकाची भाषा. आपली ट्रिकची भाषा काय म्हणती, आपल्या शॉर्ट ट्रिकची भाषा काय म्हणते सांगतो तुम्हाला. बघा, इथून हे 6 उचलायचे, उचलले, त्याच्यानंतर तिथून ते 18 उचलायचे, दोघांचा कारांचा गुणाकार केला, गुणाकार, त्याच्यानंतर ह्याच दोघांच्या बेरजेनं त्याला भागायचंय. म्हणजे 6 प्लस 18, 18 गुणेला 6 किती होत असतं 108 होत असतं, आणि 18 प्लस 6 किती होत असतं 24. 24 ला 108 ला भागल्यानंतर किती येतं रे 4.5 येतं. किती येतं 4.5. म्हणजे एक काम 6 दिवसात करू शकतो, बी तेच काम 18 दिवसात करू शकतो. दोघं जर भिडले कामाला तर कमी दिवसात करणार आहे. भरपूर वेळा काय होतं आपल्याकडून, बाबा याला 6 लागू राहिले, याला बीला 18 लागू राहिले, मग दोघांना आणखीन जास्त लागन असं नसतं. दोघं आल्यानंतर काम काय होणार आहे, फास्ट होणार आहे. म्हणजे कमी दिवसामध्ये ते कम्प्लीट होणार आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर 4.5 असं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये येऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा अशा प्रश्नांची, जास्तीत जास्त त्याचं डिटेल मध्ये अनालिसिस करा. एका संख्येची आणि तिच्या 2-5 भागाची बेरीज 63. असा प्रश्न आला, माहिती नसलं संख्या कोणती आहे, आपल्या मैत्रिणीच्या नावाचं पहिलं लेटर मी तर एक्सच घेत असतो बाबा, कारण मला मैत्रीण नाही. मग मी घेतलं एक्स प्लस काय सांगितलं, एका संख्येची आणि तिच्या 2/5 भागाची बेरीज करणं, बेरीज. मग एक संख्या आणि तिचा किती भाग सांगितला 2/5 भाग. म्हणजे त्या संख्येचा हा काय असणार आहे 2x/5 असा तिचा भाग असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. बरोबर त्यांची बेरीज किती सांगितलं 63. तर ती संख्या आपल्याला ओळखायची. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे समीकरण मांडता आलं पाहिजे. प्रश्नावरून तुम्हाला समीकरण मांडता आलं पाहिजे, लगेच तुमचं उत्तर येत असतं. अशा प्रकारे मांडता आलं पाहिजे. एक्स ती संख्या, त्या संख्येचा 2/5 भाग म्हणल्यावर त्या संख्येला चिटकूनच ठेवायचं तिच्या सोबत. 2x/5 बरोबर त्यांची बेरीज दिलेली 63. याला सॉल्व्ह करा रे. 5x 5 गुणिले x 5x
प्लस त्याच्यानंतर 2x जसेच्या तसे 5 गुणेला खाली काही नाही म्हणल्यावर 1 5 1 5. ठीक आहे, लिहिलं. दोघांची बेरीज किती आहे? 63 आहे. 5x आणि 2x किती होत असतं राजा? 5x आणि 2x होत असत्या 7x. खाली असणारे 5, इकडे असणारे 63. आता हा 5 इकडे भागेला, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? गुणेला होणार आहे. 63 गुणेला 5 होणार आहे आणि हा जो 7 आहे हा 7 इकडे गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला होणार. आता द्या, करा सोपं. आता भरपूर जण शहाणे लोक काय करतील? 63 गुणेला 5 करतील आणि मग सोडवतील. एवढा कुटाणा करत बसायचा नाही, टाइमपास करत बसायचं नाही. 7 1 7, 7 नाम 63. 7 नाम किती होतं? 63. मग यायचा गुणाकार करायचं. सोप्या पद्धतीने जायचं रे, सोप्या पद्धतीने लगेच उत्तर येतं. 9 5 45. 9 5 45. मग ती संख्या कोणती असणार आहे? तर ती संख्या असणार आहे 45. किती असणार आहे? 45 असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया. एका आयताची लांबी 15 मीटर आणि त्याचा कर्ण 17 मीटर आहे, तर त्याची परिमिती किती आहे? लांबी 15 मीटर दिलेली आहे, कर्ण 17 मीटर. भरपूर जणांना 90% मुलांना हा प्रश्न जमणार नाही, कारण सूत्रपाठ नाही. इथं कशाचं सूत्रपाठ लागत होतं की जी काही परिमिती आहे, आयत, हा आयत असतो बरोबर आहे. ह्या आयतामध्ये ही जी मधली रेषा असती हा त्यांचा कर्ण असतो. काय असतो? कर्ण. मग आपल्याकडे सूत्र आहे कर्णचा वर्ग. आता हे सूत्र भरपूर जणांना माहिती नसन, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. कर्णचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग. लांबीचा, कर्णचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग प्लस रुंदीचा वर्ग. रुंदीचा वर्ग. हा फॉर्म्युला पाठच ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला डबल परिमितीचा फॉर्म्युला इथं यूज करावा लागणार आहे. महत्वाचं आहे. बघा बघा, थोडासा अवघड वाटणारा प्रश्न आहे, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कर्ण दिलेला आहे म्हणून कर्णाचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा इथं, आयताच्या परिमितीचा. आता कर्णचा वर्ग, कर्ण किती दिला रे? 17 दिला. मग 17चा वर्ग. लांबी किती दिली? 15. 15चा वर्ग. पण आपल्याला रुंदी दिलेली की नाही? ती नाही. डायरेक्ट परिमिती काढा सांगितलं, पण परिमितीसाठी आपल्याला लांबी माहिती पाहिजे आणि रुंदी सुद्धा माहिती पाहिजे. त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला वापरून अगोदर रुंदी काढावं लागेल, त्याच्यानंतर मग परिमिती. तुमच्या गणिताच्या 15 प्रश्नामध्ये 1 ते 2 प्रश्न थोडेसे अवघड लेवलचे ते विचारणार आहे. कशा प्रकारचे? अशा प्रकारचे. रुंदी माहित नाही म्हणून दिला फक्त रू असं लिहा. रूचा वर्ग, रुपालीचा वर्ग, कोणत्या तरी रूचा वर्ग लिहिलं. चला, 17चा वर्ग होत असतो 289, पाठच ठेवायचा. 15चा वर्ग होत असतो 225 प्लस रुंदीचा वर्ग. आता 225 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? मायनस होणार. 289 मायनस 225. 9 मधून 5 गेले किती? 4. त्याच्यानंतर 8 मधून 2 गेले 6. 2 मधून 2 गेला 0 म्हणजे 64. आता रुंदीचा वर्ग आला 64. तो रुंदीचा वर्ग 64 आला. फक्त आपल्याला रुंदी काढायची आहे. मग इथलचा वर्ग खायचा आणि याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजे रुंदी बरोबर 64 कितीचा वर्ग आहे रे? 8चा. मग रुंदी किती आली तुमची? रुंदी आली तुमची 8. रुंदी किती आली? 8. लांबी किती आहे? 15. आता आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? तर 2 गुणेला लांबी प्लस रुंदी. 2 गुणेला लांबी प्लस रुंदी. कालच लिहून दिलं होतं. 2 गुणेला लांबी प्लस रुंदी हे तुमच्या आयताचं सूत्र आहे. आता लांबी माहिती आहे, रुंदी माहिती आहे. अगोदर रुंदी माहिती नव्हतं आपल्याला, मग असं सोडवलं गेलं असतं का? नसतं सोडवलं गेलं. आता रुंदी सुद्धा माहित आहे. बघा, 2 गुणेला लांबी किती होती? 15 प्लस रुंदी किती होती? 8. 15 आणि 8 किती होत असत्या? अरे 15 आणि 8 किती होत्या? 15 आणि 5 20 आणि 3 23. 23 गुणेला 2 केलं, 23 दुने 46. मग तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर किती येणार आहे? 46. 2 गुणेला लांबी प्लस रुंदी हे तुमच्या आयताच्या परिमितीचं सूत्र आहे. त्यामुळे ज्या काही भौमितिक रचनामधल्या ज्या आकृती असतात, आपलं त्रिकोण झालं, त्याचबरोबर वर्तुळ झालं, आयत झालं, या सगळ्या त्रिकोणाचं, वर्तुळाचं, त्याचबरोबर आयताचं, या सगळ्यांची तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळाचे जे काही फॉर्म्युले असतात, सूत्र असतात, ते पाठच ठेवा, जेणेकरून तुम्हाला 100% याच्यावरती प्रश्न येणार आहे. आपलं क्षेत्रफळ पाठ ठेवा, त्याचबरोबर म्हणजे सूत्र पाठ ठेवा क्षेत्रफळाचं आणि परिमितीचं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. एखादा व्यक्ती 50 रुपये प्रति लिटर दूध विकतो. जर तो 60 रुपये प्रति लिटर दराने विकला तर दरात किती टक्के वाढ झाली? असा प्रश्न आला तर टक्के म्हणजे टक्केचं दुसरं नाव भागेला 100 किंवा गुणेला 100. आता अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला प्रत्येक प्रश्न
प्रश्नपत्रिकामध्ये एक येतोय। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न 15 पैकी थोडेसे अवघड असतात, पण ते 3 प्रश्न आपले डायरेक्ट 6 मार्क घेऊन जाणार आहे, ते जाऊ द्यायचे नाही। म्हणूनच तुम्हाला जे बाकीचे चिल्लर प्रश्न वाटत असतात एवढेही चिल्लर प्रश्न आपल्याला विचारत नाही। बाकीचे विचारतात सोपे सोपे, पण कुठेतरी 3 प्रश्न असे येणार आहे ते थोडे अवघड येणार आहे, आणि ते 3 प्रश्नच आपल्याला अग्निवीरच्या भरतीमधून मागे करणार आहे। आपला फोकस त्या 3 प्रश्नावरती असला पाहिजे, म्हणजे जे 3 अवघड प्रश्न आहे तेच तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बघा आता एखादा व्यक्ती 50 रुपये प्रति लिटर दूध विकतो, जर तो 60 रुपये प्रति लिटर दराने विकला तर किती टक्के वाढ झाली, असा कालच प्रश्न आला होता। त्यावेळेस आपण काय केलं होतं रे, जुना दर किती आहे, आता बघा 60 नवीन दर मायनस जुना दर दोघांचं काय करायचं, वजाबाकी करायची। 60 मधून 50 गेले, किती उरले, 10 उरले, आणि खाली भागेला आपण घेत होतो 50, म्हणजे जो जुना दर आहे तो घेत होतो। मग जुना दर किती आहे, 50 आहे घेतला, त्याच्यानंतर आपण काय करत होतो, गुणेला 100 करत होतो। गुणेला 100 का बरं करतो आपण, कारण आपल्याला टक्के काढायचे असतात, टक्केवारी काढायची असली तर 100 तिथं येणारच, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, बघा मग याला सोडवा, हा 0 गेला, हा 0 गेला, किंवा तिकडचा काटा काही होत नाही, 5 1 5, 5 2 10, 0 जसाच तसा, किंवा 20 5 100, म्हणजे किती टक्के येणार रे आपलं उत्तर, 20% या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येणार आहे। कळालं, अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये जवळपास येतोय, त्यामुळे ह्या प्रश्नांना निग्लेक्ट करू नका, या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, हे प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त। चला पुढे, आता इथं एकदम सोपा प्रश्न आहे। आता कालच्या एका प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न आला होता की त्रिकोणाच्या अंतर्गत कोणांची बेरीज किती, 180 डिग्री असती। आता त्याच नियमावरती हा प्रश्न डिपेंड आहे, म्हणजे तुम्ही मागच्या झालेल्या अग्निवीरच्या सगळ्या प्रश्नपत्रिकाचे एक्झाम जर प्रश्न जर व्यवस्थित सोडवले मन लावून, त्याची जर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे, कारण त्याच टॉपिक वरती त्याच प्रश्नांवरती प्रश्न रिपीट होत आहेत। हेच आपल्याला कळालं पाहिजे की बाबा अशाच प्रकारचे प्रश्न विचारताय, याच प्रकारचा प्रश्न कालच्या झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये आला होता, हा सुद्धा प्रश्न आला होता, आपण जे प्रश्न घेतोय तशाच लेवलचे त्याच टॉपिक वरचे तशाच प्रकारचे प्रश्न येत आहे। मग अशा प्रकारच्या प्रश्नांचा जर तुम्ही सराव केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला सवय झालेली असेल अशा प्रकारच्या प्रश्नांची, जेणेकरून तुम्ही सगळे प्रश्न काय करणार, बरोबर सोडवणार। ठीक आहे, चला बघा आता ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल ए बरोबर अँगल बी, आता हे महत्वाचं आहे। अँगल ए बरोबर अँगल बी म्हणजे काय, जेवढा अँगल ए असणार आहे तेवढाच बी असणार आहे, किंवा जेवढा बी असणार आहे तेवढाच ए असणार आहे, एवढं कळालं। आणि अँगल बी बरोबर 72 दिलेला आहे, अँगल ए बी सी हा ए, ठीक आहे, हा बी ए, हा सी ए, अँगल बी दिलेला आहे 72 डिग्री। आता मला सांगा अँगल ए बरोबर अँगल बी, जेवढा अँगल बी आहे तेवढा कोण पाहिजे, अँगल ए, म्हणजे 72 हा आहे, तर हा सुद्धा किती पाहिजे, 72 डिग्री पाहिजे। आता विचारलं की त्रिकोणाचा तिसरा उरलेला कोण आहे, तो किती असणार आहे, मला सांगा तिन्हींची बेरीज किती असते रे, 180 असती। मग 180 मधून हा 72 गेला, हा 72 गेला, काढा, म्हणजे 72 आणि 72 144। तुमच्या 180 मधून हे 144 मायनस करा, 10 मधून 6 4 गेले 6, इकडे हातच्याला 5, 8 मधून 5 गेले 3, 0 शी 0 36, किती येणार आहे तुमचं या प्रश्नाचं उत्तर, 36 डिग्री। म्हणजे हा जो काही उरलेला कोण आहे सी, तो किती असणार आहे, तर 36 डिग्री असणार आहे। त्यामुळं चौकोनाच्या चारही कोणांची बेरीज किती असती, त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असती, हे सगळं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। ठीक आहे, चला बघा पुढे जाऊया। रुपये 8,000च्या 6% वार्षिक व्याजाने 2 वर्षासाठी साधे व्याज किती असेल, म गुणेला द गुणेला क, म गुणेला द गुणेला क भागेला 100, हा तुमचा सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे। सरळ व्याज तुम्हाला अशा प्रकारे काढायचं। म म्हणजे मुद्दल किती दिलेली रे, 8,000 रुपये, किती दिली, 8,000, गुणेला दर किती दिला, 6% दर, 6%च्या वार्षिक व्याज दराने, मग गुणेला 6, त्याच्यानंतर किती वर्षांसाठी म्हणले, 2 वर्षासाठी, म्हणजेच काय, तुमची जी मुदत असते, कालावधी असतो किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा, लिहिला 100 मधले 2 भोपळे गेले, वर्ष 8,000 मधले 2 भोपळे गेले, करा आता सोल्याला, साइन दुने 12, 80 गुणेला 12, 12 आठी 96, 0 जसाच्या तसा किती आलं, 960 रुपये, किती आलं रे, 960 रुपये। म्हणजे त्याचं व्याज किती होणार आहे एका वर्षाचं, 2 वर्षाचं, तर 960 रुपये व्याज एवढं होणार आहे। कळालं, किती सोपं आहे। अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित हे फॉर्म्युले लिहून ठेवा एका कागदावरती, तेच फॉर्म्युले परत लिहत चला, पाठ करत चला। याच फॉर्म्युल्यावरती तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न येणार आहे, 100% येणार आहे, तशी तुम्ही तयारी ठेवली
पाहिजे. जर 12 माणसे एखादे काम 20 दिवसात पूर्ण करत असतील तर 15 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आला. काय करायचं दादा, तर 12 माणसे 20 दिवसात 15 माणसे किती, माणसा खाली माणसं लिहा. 12 माणसं खाली 15. ठीक आहे, बरोबर. आता 12 माणसं किती दिवसात करतात रे, 20 दिवसामध्ये 12 माणसं काम करतात. मग काय करायचं, 12 ने भागायचं. आता 15 इकडे भागेला, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, गुन्हेला होणार आहे. 12 बरोबर 20 गुणेला 15. 20 गुणेला किती झाले, 15. आता हे 12 इकडे इकडे आल्यानंतर खाली येणार आहे, बरोबर आहे. आले 12 खाली. मला सांगा आता याचं करा बरं कॅल्क्युलेशन काय होतं. 3 चोक 12, 3 पाचे 15, 4 एक 4, 4 पंचे 20, 5 5 25 होतंय का, 4 पंचे 20, 4 त्रिक 12. बरं ठीक आहे, इथं काय करायचं, इथं 12 15, 15 12 खाली घ्या, 15 वर घ्या. म्हणजे 12 माणसे 20 दिवसामध्ये काम करतात, 12 माणसे करतात 20 दिवसामध्ये काम. ठीक आहे, आता इथं काय करणार तुम्ही ना, 12 माणसे 20 दिवसामध्ये काम करणार म्हणजे 12 गुणेला 20 भागेला 15, कारण आपल्याला दुसऱ्याचं काढायचं, इथलचं आपल्याला माहिती नाही. 12 गुणेला 20 भागेला 15. आता सॉल्व करून बघा. 12 गुणेला 20 भागेला 15, 3 पाचे 15, 3 चोक 12, 5 एक 5, 5 चोक 20. हा आता बरोबर आहे. 4 गुणेला 4, 4 चोक 16. किती तास लागणार आहे, किती दिवस लागणार आहे, तर 16 दिवस लागणार आहे पुढचं काम पूर्ण व्हायला. किती दिवस लागणार आहे, 16 दिवस लागणार आहे. ठीक आहे, कळालं. फक्त काय करायचं, 12 माणसं किती याच्यात करणार आहे 20 दिवसात, म्हणजे त्याचा गुणाकार करायचा आणि पुढचं तुम्हाला काढायचंय त्याला त्यानं भागायचं. सोपं असतं, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं असतं. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. आता आपली बुद्धिमत्ता चालू झाली. सगळ्यात महत्वाचं सोपं आहे, येतं एकदम सोपं आहे, चिल्लर आहे. खालील शब्दांना शब्दकोश नियमानुसार क्रमाने लावायचंय. म्हणजे असा प्रश्न आला तर एबीसीडी कडे वळायचं. कुठं वळायचं, एबीसीडी कडे. एबीसीडी मध्ये जो लेटर अगोदर येणार आहे तो तुमचा 1 नंबर असणार आहे. बघा याचा पहिला लेटर काय रे, बी. याचा काय आहे, ई. याचा काय आहे, अजून एक बी, अजून एक बी, त्याच्यानंतर यम, त्याच्यानंतर यम. आता मला कळतंय की एबीसीडी मध्ये सगळ्यात अगोदर कोण येत असतो, बी येत असतो सगळ्यात अगोदर, बरोबर आहे. कोण येत असतो, बी सगळ्यात अगोदर येत असतो एबीसीडी मध्ये. त्याच्यानंतर ई. म्हणजे काय करायचं, एक तर हा अगोदर येणार किंवा हा अगोदर येणार, हा अगोदर येणार किंवा हा अगोदर येणार. म्हणजेच काय रे, तुमचा 2 एक अगोदर यायला पाहिजे किंवा 3 अगोदर यायला पाहिजे, 1 किंवा 3 अगोदर यायला पाहिजे. बघू आता. बी नंतर यल आहे, इथं बी नंतर यल आहे, इथं बी नंतर यल नंतर यू आहे, इथं ये. आता इथं काय आहे, यू आहे आणि इथं काय आहे, ए. आता मला सांगा एबीसीडी मध्ये ए अगोदर येत असतो की यू अगोदर येत असतो रे, एबीसीडी मध्ये ए अगोदर येत असतो. म्हणजे हा 3 नंबरचा शब्द तुमचा 1 नंबरला येणार आहे. मग 3 नंबरचा शब्द कुठे 1 नंबरला इथं झालं उत्तर. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, 3 ऑप्शन कटले डायरेक्ट एकदाच. किती सोपं आहे. पुढे सोडवत बसायची गरज नाही, एवढा वेळ आपल्याकडं नसतो. पुढच्या प्रश्नांवरती डायरेक्ट जायचं असतं. ठीक आहे, पण आपल्याला समजून घ्यायचंय बाकीचे प्रश्न येतो. त्याच्यानंतर याचा सोबती उचलायचा. मग याचा जो सोबती आहे तोच उचलायचा, म्हणजे बीचा भाऊ उचलायचा. बीचा भाऊ कोण, 1 नंबरचा, म्हणजे हा 1 नंबरला आला तर हा 2 नंबरला येणार आहे. त्याच्यानंतर एबीसीडी मध्ये ई येत असतं, ते 3 नंबरला येणार आहे. आता इथं एम ओ, एम ए, ओ अगोदर येतं का ए अगोदर येतं, ए अगोदर येतं, म्हणजे हा 5 नंबरचा येणार आहे 4 नंबरला. आणि हा मदर येणार आहे सगळ्यात शेवटीला, म्हणजे 5 नंबरला 4 नंबरचा शब्द, जे काही आपल्या ऑप्शन नंबर 1 मध्ये बरोबर दिलेलं आहे. कळतंय. आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, मग ऑप्शन नंबर 1 असणार आहे. चला पुढे. खालील शब्द योग्य क्रमाने लावायचे. परत योग्य क्रमाने लावा. ट्री, सीड, फ्लावर, फ्रूट, प्लांट. त्याचा पहिला शब्द टी, याचा पहिला शब्द यस, याचा पहिला लेटर एफ, एफ पी. आता एबीसीडी मध्ये सगळ्यात अगोदर कोण येतो, एफ येत असतो. मग एफ चे 2 भाऊ आहे, म्हणजे 2 जण दिलेले, एफ एल, एफ आर, एफ एल, एफ आर. आता एल अगोदर येतो का आर अगोदर येतो रे, एल अगोदर येतो. म्हणजे हा 3 नंबरचा 1 नंबरला पाहिजे. 3 नंबरचा एफ एल ओ, 3 नंबरचा तुमचा पाहिजे 1 नंबरला, त्याच्या अगोदर एस पी. चला म्हणजे इथं कुठेतरी 3 पाहिजे होतं तर 3 दिलंच नाही त्यांनी, यालाच आपण 3 करून टाकू. त्याच्यानंतर काय असणार आहे, 3 नंतर 4 नंबरचा शब्द असणार आहे. एकच ऑप्शन कोणतं तरी चुकीचं दिलं बघा. इथं 3 नंबरचा शब्द, त्याच्यानंतर मग याचा भाऊ हा 4 नंबरचा असणार. त्याच्यानंतर काय येत असतं एबीसीडी मध्ये, पी येत असतं. मग इथं 5 नंबर असणार. मग एस टी, मग 2 नंबर असणार, 1 नंबर. असं 3 4 5 2 अशी सिक्वेन्स पाहिजे होती. असं तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असतं. ठीक आहे, चला कळालं. पुढे जाऊया. जर टी एच आर ई ए डी ह्या प्रश्नामध्ये थोडीशी चूक झालेली आहे, त्यांच्याकडूनच बघा. आता टी
यस टी असं लिहा बघा, यस टी. एका शॉर्ट ट्रिक्सनं उत्तर काढायचे सोप्या सोप्या पद्धतीने. यस नंतर काय येत असतं, टी येत असतं सांकेतिक भाषेमध्ये. मग आपल्याला एन UMBER असं काढायचंय. मग एन नंतर काय येतं रे एबीसीडी मध्ये, एन नंतर काय येत असतं MN. ST NO पाहिजे होतं, एन नंतर काय यायला पाहिजे होतं, ओ यायला पाहिजे होतं, म्हणून सांगितलं प्रश्नामध्ये चूक आहे. कारण ST तसं MN. हा ST तसं MN याच्या अगोदरचा घ्यावा लागणार आपल्याला, यांच्या अगोदरचा यांच्या अगोदरचा M घेतला म्हणजे M वाला उत्तर असणार आहे, याला कट करा पहिले. मग याला आपण कट केलं. ठीक आहे, थोडं फास्ट होतंय, स्लोली घेऊ बघा. इथं टी आहे, इथं एन आहे, मग टीचं काय झालं, एच झालं म्हणजे ST. तसं MN स्टार्टिंगचं काय असणार, M असणार आहे. ठीक आहे, चला पुढं. इथं काय होतं H ABCDEFG H नंतर I येतो. तसं आपल्याला U नंतर काय यायला पाहिजे, V. U नंतर काय यायला पाहिजे, V. मग U नंतर V कुठे आहे, इथं आहे. झालं उत्तर. हे सुद्धा नसणार, हे सुद्धा नसणार, हेच तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार. सोपं लॉजिक असतं, आदला बदल केलेली असते, क्रमांक माग पुढे केलेलं असतं, त्याला सांकेतिक भाषा असं म्हणत असत्या. काय करायचं म्हणत असत्या, सांकेतिक भाषा असं म्हणत असत्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. राहुल त्याच्या वर्गात वरून 9 आहे, चला लिहा. खालून 38 आहे, लिहा. या दोघांची बेरीज करून एक काय करत असतो आपण, वजा. 38 + 9 किती झाले रे, 38 + 9 किती झाले, 47. 47 मधून 1 वजा करा, 46. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, 46. कालचाच प्रश्न आहे, असाच रिपीट झाला होता तुमच्याच प्रश्नपत्रिकामध्ये, म्हणजे मागच्या झालेल्या अग्निवीर भरतीमध्येच रिपीट झालेला हा प्रश्न आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, राहुल त्याच्या वर्गात 9 आणि खालून, हा झाला. पुढं अक्षर मालिकेतील पुढील पद शोधा. पुढील पद शोधायचंय AZCY. ए चा नंबर 1 असतो, सी चा नंबर 3 असतो आणि ई चा नंबर असतो 5. 1 3 5. मग पुढे कोण येणार आहे, 7 नंबरला असतो G. कोण असतो, G. मग हा सुद्धा नसणार उत्तर, हा सुद्धा नसणार, एक तर हे असणार किंवा हे असणार. ठीक आहे, XYZ. मग एक्सच्या अगोदर कोण येतो एबीसीडी मध्ये, WXYZ. कळाला क्रम. म्हणजे G सोबत कोण असणार आहे रे, W असणार आहे. G सोबत कोण असणार आहे, W. या प्रश्नाचं तुमचं बरोबर उत्तर किती असणार आहे, तर W असणार आहे, GW असं. कळालं. अग्निवीर भरतीमध्ये विचारलेले 15 प्रश्न, 15 प्रश्नांचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण केलेले. उद्या परत 15 प्रश्न घेणार आहे आणि त्या 15 प्रश्नांमध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय की कशा प्रकारे कोणत्या टाईपचे कोणत्या टॉपिक वरचे प्रश्न येत आहेत. ठीक आहे, आज थांबूया आपण, बाकीचं आपण काय करू उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, संभाजीनगर. चला बाबा, मी पण संभाजीनगरचाच आहे. चलो आता बघा, 15 क्वेश्चन घेतलेले आपण, 15 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेतलेले, 15 क्वेश्चनचं घेतलेले. आतापर्यंत आपल्या 3च क्वेश्चन पेपर झाल्या. इथून पुढे आपण काय करणार आहे, जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारे सवय झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, जास्तीत जास्त आपल्याला सराव झाला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार. ठीक आहे, त्यानंतर आपण मॅरेथॉन लेक्चर सुद्धा चालू करणार आहे तुमच्या येणाऱ्या 30-31 तारखेला. 31 तारीख नाही या महिन्यामध्ये, पण 30 तारखेपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेणार आहे. ठीक आहे, चला थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. आपण बाकी काय करू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.